पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे निलेश घायवळसह 200 ते 300 गुंडांची ओळख परेड। नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दणका। गुंड निलेश घायवळच्या मंत्रालयातल्या रीलवरून टीका। मुख्यमंत्र्यांसोबत गुंड निलेश घायवळचा फोटो। संजय राऊतांकडून ट्विट। मुख्यमंत्री आणि गुंडांमध्ये नेमकी चर्चा काय, राऊतांचा सवाल। उद्धव ठाकरेंच्या वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवासावर भाजपचा निशाणा। विरोधकही लाभार्थी म्हणत भाजपची टीका। लवकरच बुलेट ट्रेनचीही सफर घडवून आणणार भाजपचा टोला। कोविड काळात सत्ताधारी बंगल्यात बसून होते। उद्धव ठाकरेंचं नाव न घेता शर्मिला ठाकरेंची टीका। बाबरी मशीद पाडल्यानंतर ढाच्यातली वीट बाळा नांदगावकरांनी 32 वर्षांनंतर राज ठाकरेंना दिली। राम मंदिराचीही वीट आणणार राज ठाकरेंची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता। राज्यातील 95% कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण। महाविकास आघाडीने दुसरा उमेदवार दिल्यास भाजपही चौथा उमेदवार देण्याची शक्यता। मतांच्या गणितानुसार मवियाकडे एकाच उमेदवाराची मतं, महायुतीकडे 5 उमेदवारांची मतं। जम्मू आणि काश्मीरमध्ये तात्काळ निवडणूक घ्या, सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी। जनतेच्या आरोग्यासाठी प्रकल्प बंद करावे लागले तरी मागे पुढे पाहणार नाही। मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला सुनावलं। राज्यात बहुप्रतीक्षित 21,678 शिक्षकांची भरती होणार। मुलाखतीशिवाय 16,000 तर मुलाखतीसह 4,000 शिक्षकांची भरती। अकोला बाजार समितीत तुरीला 10,800चा भाव। अनेक राज्यात उत्पादन घटल्यानं तुरीला मिळतोय चांगला दर। जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना चक्क ट्रॅक्टरमधून काढली शाळेची सहल। अपघातात 16 विद्यार्थी किरकोळ जखमी। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातली घटना। उत्तराखंड विधानसभेत समान नागरी कायद्याचं विधेयक मांडलं। बुधवारी मतदान। आसाम आणि गुजरातमध्ये देखील विधेयक लवकरच मांडलं जाण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।